आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोरात, शेतच कुंपण खात असल्याने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला केराची टोपली। दिनांक 28 मार्च रोजी सासवड पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार विजय जावळे यांना बातमी मिळाली की सासवड हिवडे रोडच्या लगत राजू टिळेकर हा व्यक्ती लोकांकडून पैसे घेऊन बिंगो चक्री जुगार अड्डा चालवत आहे। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस हवालदार विजय जावळे हे पोलीस व 2 पंचांना घेऊन सदर ठिकाणी छापा टाकण्याकरता गेले। पोलीस हवालदार विजय जावळे व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापाही टाकला। तिथं जुगार चालू होता। तिथं जुगार चालवणारे लोक ग्राहक लोकांकडून बिंगो चक्री जुगार खेळवत असताना मिळून आले। त्यानंतर कारवाई करत सदरील ठिकाणचे जुगाराचे साहित्य, गोळा झालेले पैसे व सर्व बिंगो चक्रीचा जुगार खेळण्यासाठी असलेला LED टीव्ही असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। कारवाई करण्यासाठी सदरील व्यक्तीसह मुद्देमाल पोलीस ठाण्यात घेऊन आले, पण पोलीस हवालदार विजय जावळे यांनी त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना कारवाई न करता मोठी आर्थिक उलाढाल करून त्यांच्याकडून 1 लाख रुपये घेऊन सर्व लोकांना अर्ध्या तासात सोडून दिला अशी खात्रीलायक माहिती मिळते। दरम्यान पोलीस हवालदार जावळे यांनी वरील जुगार अड्ड्यावर कारवाई तर केलेलीच नाही, गुन्हाही दाखल केलेला नाही। उलट आपण केलेली आर्थिक मांडवली कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून त्यांनी पोलीस ठाणे नोंदवहीत बातमी मिळाल्या ठिकाणी आम्ही पोलीस स्टाफ व पंच यांच्यासह गेलो होतो। त्या ठिकाणी अवैध जुगार चालू नव्हता, त्या ठिकाणी एक व्यक्ती टीव्ही रिपेअरिंगचं काम करत होता अशी खोटी नोंद पोलीस ठाण्यात करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही दिशाभूल केलेली आहे। सासवडमध्ये काही दिवसांपूर्वी आका व बोका यांच्या आशीर्वादाने अवैध मटका जुगार व्यवसाय, बिंगो चक्री जुगार व्यवसाय, विनापरवाना दारू विक्री व्यवसाय, गांजा विक्री व्यवसाय, केमिकल युक्त हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय, हुक्का पार्लर यांची बेकायदेशीर विक्री व व्यवसाय होत आहे। त्या विषयाच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या आहेत व आंदोलनही झालेली आहेत, परंतु हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे ते सापडत नव्हते। पण वरील प्रकरणामुळे आका व बोका कोण आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही। पोलीस हवालदार विजय जावळे व विकास ओमासे यांचा एक खाजगी व्यक्ती सुद्धा दादा धुमाळ गेले कित्येक वर्षापासून पोलीस स्टेशनमध्ये वावरत असतो। बऱ्याच केसेसमध्ये तो पंच म्हणून सुद्धा आहे व कधी कधी मोठ्या हप्ते वसूल करून त्यांना पैसे आणून देत असतो। पोलीस स्टेशनच्या CCTV मध्ये सुद्धा हा इसम आहे। यापूर्वी सुद्धा त्या इसमाच्या विरुद्ध भरपूर वेळा नागरिकांनी तक्रारी केलेली आहेत, परंतु त्यांच्यावर कारवाई झालेली नाही। पोलीस ठाण्यातील WhatsApp वरती सुद्धा याच्या विषयी तक्रारी येत असतात। एवढंच नाही तर सासवड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार जावळे यांचं गाव पुरंदर तालुक्यात येत असून ते तालुक्यातच नोकरी करत असल्यानं त्यांचा स्थानिक अवैध बेकायदेशीर धंदे चालवणाऱ्या लोकांशी चांगलाच जनसंपर्क व लागेबांधे। त्यांनी आतापर्यंतच्या नोकरीमध्ये त्यांच्या चुकीच्या वागण्यावरून वरिष्ठांनी त्यांना वेळोवेळी 3 वेळा पोलीस दलातून निलंबित केलेलं आहे। तसेच त्यांना शिक्षा म्हणून डिमोशन करत पोलीस हवालदार पद काढून पोलीस शिपाई पदावरही आणलेलं होतं। तरी त्यांचा असा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दिशाभूल करून अवैध बेकायदेशीर धंदे करणाऱ्या लोकांना पाठीशी घालण्याचा गोरखधंदा चालू आहे। याकडे पुढे ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब लक्ष देतील का व अशा अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींना पाठीशी घालणारे पोलीस हवालदार विजय जावळे व त्यांना सहकार्य करणाऱ्या दोघांवर कारवाई करतील का, याकडे पुरंदर तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे।